त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे आणि गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली। आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहेत आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही। काल जो गटनेत्याचं नाव खासदार धानोरकर यांनी दिलं आडमाले यांचं ते प्रदेशाकडून आलेलं होतं की स्वतः दिलं होतं त्याबाबत क्लॅरिटी नाही, एकमत झालेलं नव्हतं आणि ते नाव खरं म्हणजे त्यावर चर्चा सुरू होती आणि सगळे मिळून आपण गट तयार करायचं असं त्यावेळेस ठरलं होतं। परंतु धानोरकरांनी माझ्या माहितीप्रमाणे वेळ घेतली कमिशनरची आणि गटस्थापनेचा दावा केला अशी माहिती माझ्याकडे आहे। मला या पलीकडची काही माहिती नाही। पद्धतीने उशिरा ही सगळी गटनोंदणी झाली, कार्यालयाकरता सरकारी 6 वाजता बंद होतं त्यानंतर झाली। तुम्हाला वाटतं यामध्ये काहीतरी वेगळं होतं, कोणाची मदत सुद्धा पद्धतीने खासदाराला होतं? नाही, हे अशी चर्चा आहे पण मला त्यावर विश्वास वाटत नाही आणि कमिशनरकडे कोणाचे फोन गेलेत असे मला काही लोकांनी सांगितलं। मला त्यावर माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे मी बोलणं ते उचित होणार नाही। पण काल संध्याकाळी 6 नंतर ऑफिस बंद झाल्यानंतर जर गटस्थापना होत असेल तर तो कार्य त्या आयुक्तांनी का निर्णय कसा घेतला तो आयुक्तांचा विषय आहे, त्यामुळे त्यात वादात पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही। काल काही नगरसेवक दुसऱ्या नंतर आले त्यांनी ते आरोप केला की खासदारांचा भाजपासोबत संबंध नाही आरोप केले। आता त्यांच्याकडे काही ती माहिती असेल तर मला माहित नाही, पण माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या आधारावर बोलणं। आता नगरसेवकांकडे काय माहिती आहे, बाकीच्या नेत्यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारावर ते बोलत असतील, पण मला तरी कुठेही माझ्याकडे अशा प्रकार